जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते। अवे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर। मित्रांनो, 2 दिवस पूर्व म्हणजे 17 सप्टेंबर रोजी आपले आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचा 75वा वाढदिवस साजरा झाला। देशातून व परदेशातून त्यांना अभिनंदन व शुभेच्छांची झड लागली होती। देशाचे भाग्य की मोदीसारखे राष्ट्रप्रेमी प्रधानमंत्री आपल्याला लाभले। ज्याप्रमाणे राजा रामचंद्राची तुलना कोणत्याही राजाशी होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रधानमंत्रीशी तुलना नरेंद्र मोदीशी होऊ शकत नाही। अशा प्रकारे सबका साथ, सबका विश्वास, सबका विश्वास हा मंत्र घेऊन राष्ट्रहित हे सर्वोपरी आहे हे मानणारे एकमेव ते कर्मयोगी आहेत। श्री मोदीजी यांना खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन। एक साधारण स्वयंसेवकापासून देशाचे प्रधानमंत्री हा त्यांचा जीवन प्रवास सर्वांना प्रेरणादायक आहे। स्वयंसेवक एक कर्मयोगी असतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे। मोदीजींचे कार्य आज व भावी पिढींना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे। आदरणीय मोदींना त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या दिवशी श्रीरामचरणी प्रार्थना आहे की मोदीजीची राष्ट्रसेवा निरंतर चालू राहो व ते दीर्घायू राहो, स्वस्थ राहोत असो। मित्रांनो, चांगले व्यक्तित्व दिसण्यासाठी आपले शरीरसुद्धा बळकट असायला पाहिजे, शरीर शक्ती असली पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे। त्यासाठी नित्य व्यायाम सांगितलेला आहे। समर्थांनी स्वतः सांगितलं आहे की कशाप्रकारे शरीर बळकट राहायला पाहिजे, नित्य सकाळी उठून व्यायाम केला पाहिजे। आणि त्यासाठी समर्थांनी त्या काळी मारुतीचे मंदिरे आणि व्यायामशाळा स्थापित केले की जेणेकरून युवकांना आव्हान आहे की त्यांनी व्यायाम करावा। कारण शरीर बळकट राहिलं, शरीर बलदंड राहिलं तरच तुमची किंमत आहे। स्वामी विवेकानंदनीसुद्धा मनगटावर जोर दिला, मनगट बळकट पाहिजे, बुद्धीपेक्षा जास्त मनगट बळकट पाहिजे असं स्वामी विवेकानंदनीसुद्धा म्हटलेलं आहे। समर्थ म्हणतात, शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना, कोण पुसे अशक्ताला, रोगी से तो बराडी दिसे, शक्तियुक्ती जय ठाई, तेथे श्रीमंत धावती। मित्रांनो, समाजात आज जे काही चित्र दिसतं आहे ते याचप्रमाणे आहे। आजचा चिंतनाचा विषय आहे समर्थांचे तीर्थक्षेत्र। जेथे जेथे संतांचे चरणस्पर्श झाले आहे, त्यांची ती कर्मभूमी आहे, ते क्षेत्र जे आहे ते तीर्थक्षेत्र झाले। देहू, आळंदी, पैठण असे जे जे क्षेत्र आहेत, जिथे जे संत आहेत राहिले, त्यांचे कार्य झालं आहे तिथे, ते सर्व क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत। त्याचप्रमाणे समर्थांचे पण तीर्थक्षेत्र आहे। समर्थांचे जिथे जिथे स्पर्श झाला, चरणस्पर्श झाले, तिथे जे त्यांनी काम केलं, ती सर्व जागा, सर्व क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। आज आपण त्यांचे मुख्य जे थोडे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राबद्दल थोडंसं आपण चिंतन करणार आहोत। पहिलं क्षेत्र आहे जिथे संत जन्म घेतात। समर्थांचा जन्म जाम येथे झाला होता। जामगाव, समर्थांचे जे वंशज एक होते दशरथ पंथ, त्यांनी पळपांढर कसबे येथे आपली वसाहत सुरू केली, तेथे राहायला आले आणि त्या स्थानात त्या गावाचं नाव त्यांनी जांब असं ठेवले। या घराण्यामध्ये, समर्थांच्या घराण्यात राम उपासना
पुरातन काळापासून चालू आहे. समर्थांचे वडील सूर्याजी पंत हे या कुळातले वंशातले 23वे पुरुष आणि समर्थांचा जन्म 1608 चैत्र शुद्ध नवमी 15 मार्च या दिवशी समर्थांचा जन्म झाला आणि 12 वर्ष म्हणजे विवाहापर्यंत विवाहविधी होत होती तोपर्यंत ते जाममध्ये होते. या 12 वर्षामध्ये त्यांचं बालपण जाममध्ये गेले आहे. मित्रांशी खेळणं, घरी जे काही आहे आणि याच काळात त्यांनी जे उद्भवलं होतं, आईला सांगितलं होतं, आई मी चिंता करतो विश्वाची, अशा प्रकारे त्यांचं सगळं बालपण जे आहे ते जाममध्ये गेलेलं आहे. आणि आईला सांगितल्याप्रमाणे आईचा जो हट्ट होता, आई म्हणत होती की बाळा मला तुला विवाह मंडपात उभं राहिलेलं बघायचं आहे. तर तो म्हणाला ठीक आहे. आईला त्याने आपल्या शब्दामध्ये पकडलं आणि तो तयार झाला की मी विवाह मंडपात उभा राहीन. अशा प्रकारे विवाहाची तयारी झाली. सगळं विवाहाच्या स्थानी पोहोचले आणि विवाह मुहूर्त होता, गोरज मुहूर्त होता. तिथेच विवाहविधी सर्व सुरू झाली गुरुजी लोकांनी. आणि जेव्हा शुभमंगल सावधान म्हटल्या बेलाबरोबर गळ्यात माळ न पडता हा नारायण तेथून पळाला. तो पळाला तर थेट नाशिकला पोचला. अशा प्रकारे समर्थांचं 12 वर्षाचा जो काळ आहे तिथे गेलेला आहे. आणि जाममध्ये बालपणी जे जाममध्ये एक मारुतीचं मंदिर आहे वेशेपाशी, तेथे नारायण लहानपणी तिथे जाऊन मारुतीचं ध्यान करत असे आणि इतका ते ध्यानामध्ये मग्न राहतो की मारुतींनी नारायणाला दर्शन दिलं होतं. रामाने सुद्धा त्यांना दर्शन दिलं होतं. जामला त्या काळातलं राम मंदिर आजपर्यंत आहे, जिथे समर्थांचे वडील सूर्याजी पंत रामनवमीला कीर्तन करायचे. तिथे एक विहीर पण आहे, जिथे एकदा आईने म्हटलं होतं तुपाची व्यवस्था करायला, तर नारायण त्या विहिरीत गेले आणि घागर भरून तूप आणलं होतं. अशा प्रकारे तिथे पुष्कळशा वस्तू ज्या आहेत त्या पाहण्याजोगत आहेत. आणि 324 वर्षानंतर समर्थांच्या 324 वर्षानंतर समर्थांची मूर्ती 1928च्या पौष शुद्ध पौर्णिमेला त्या काळातले चाफळचे मठाधिपती होते, त्यांच्या हस्ते तिथे भूमिपूजन झालं, पाया खोदला गेला आणि औंधचे बाळासाहेब पंत यांच्या देखरेखीमध्ये समर्थांची मूर्ती तयार करण्यात आली. सोन्याचा मुलामा आणि कळस वगैरे नाशिकचे पुरुषोत्तम रामचंद्र वैशंपायन यांनी तयार केले. शिवाय भक्तजनांनी समर्थांच्या भक्त जे होते त्यांनी 13 कोटीचा जप या स्थानी अर्पण केला. आणि असं म्हणतात की पवित्र माती, पवित्र जल या पाया खोदण्यामध्ये वापरला गेले. आणि तिथे आज जिथे समर्थांचा जन्म झाला होता ज्या खोलीत, त्या खोलीतच या समर्थांची मूर्ती तिथे उभी केलेली. अशा प्रकारे जाम हे समर्थांचे प्रथम आणि पहिलं तीर्थक्षेत्र आहे, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, जिथे त्यांचे 12 वर्ष सुरुवातीचे गेले आहे. विवाहात वेदीतून जे पळाले ते सरळ समर्थ कुठे गेले? नाशिकला. नाशिकला पोचले. आणखीन नाशिकला काळेराम मंदिर आहे, त्या काळेराम मंदिरपाशी समोर रामा मंदिरसमोर उभे राहिले. रामापुढे हात जोडून नमस्कार केला आणि विचार करू लागले की आता मला कुठे जायचं आहे, मला तर एकांतवास पाहिजे आहे. असा विचार करत असताना त्यांना डोक्यात विचार आला की नाशिकपासून 5-6 किलोमीटर अंतरावर एक टाकळी स्थान आहे. गोदावरी आणि नंदिनी नदीचं संगम स्थान आहे टाकळीला. तेथे आपण जावं. त्यांना ते स्थान आवडलं आणि तेथे ते गेले. तेथे त्यांनी कुटी बनवली, लहानशी कुटी बनवून तिथे ते राहू लागले. असं हे टाकळी जे आहे हे समर्थांचं एक तीर्थक्षेत्र पण आहे. दुसरं तीर्थक्षेत्र म्हणजे आता तिथे गेल्यावर त्यांची दिनचर्या कशी होती? ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि आपलं आह्निक जे होतं ते उरकून सर्ग झाल्यावर ते नदीमध्ये जायचे, कमरेपर्यंत पाण्यात उभे राहायचे. तिथे गायत्री पुरस्चरण केला, रामनामाचा जप करत असे. असे ते तिथे तासनतास उभे राहत असे.
त्यांना हे जाणीवच नाही की त्या पाण्यामध्ये त्यांना मासोळ्या चावतात आहे, काय करतात आहे, पण कमरेभर पाण्यामध्ये ते उभं राहत असेल. त्याच्यानंतर ते माध्यान्ह काळी 5 घरी जाऊन माधुकरी मागायचे आणि ते माधुकरी आल्यावर माधुकरी धुवायचे. धुतल्यावर स्वच्छ झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवायचा आणि ते देव भक्षण करत असेल, जेवत असेल. अशा प्रकारे आणि दुपारच्या वेळेस टाकळीला नाशिकमध्ये संत लोकांचे आगमन होत असे, महापुरुष लोकांचे त्यांचे प्रवचन कीर्तन वगैरे होत असे. तर समर्थ तिथे नेहमी जात असे आणि त्यांना अभ्यास करायचा खूप हौस होती, आवड होती. संतांकडून ऐकायचं, चिंतन करायचं, विचार करायचा हे त्यांचं चालू होतं. अशा प्रकारे ते टाकीला त्यांचं असताना पण टाकीला आल्यावर त्यांची एक मनामध्ये त्यांना एक जे काळजी होती, त्यांना काळजी होती आईची. कारण आणि त्यांना सगळ्यांची आठवण येत होती त्या काळामध्ये. तर त्यांच्या मनामध्ये जी चळवळ चालू होती खूप, त्याच्याबद्दल असं म्हणतात की त्यावेळेस त्यांनी एक ग्रंथरचना केली. त्यांच्या मनातले जे विचार आहेत ते त्यांनी त्या ग्रंथरचनेमध्ये म्हणजे करुणाष्टके त्यांनी टाकळी येथे तयार केलं. ही त्यांची पहिली ग्रंथरचना काव्यरूपात जी झाली करुणाष्टके हे टाकळीला झाली आणि तेथे त्यांनी आपले विचार जे त्या कवितेमध्ये त्या काव्यामध्ये त्यांचे असलेले. टाकळीला शहाजीराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील तेथे त्यांची भेट झाली होती. टाकळीलाच एक कुळकर्णी पंतांचे प्रेत त्यांनी उठवले होते आणि या दंपतीचे जे पहिला पुत्र झाला तो या दंपतीने समर्थांना अर्पण केला होता. आणि हा त्यांचा पुत्र जो आहे त्याचं नाव उद्धव. उद्धव हा समर्थांचा पहिला शिष्य आणि टाकळीलाच समर्थांनी गोमयाचा मारुती बनवला. तो मारुती पहिला मारुती समर्थांनी आपल्या हाताने बनवलेला आणि समर्थांचा पहिला मठ म्हणजे टाकळीला पहिला मारुती गोमया मारुती आणि पहिला शिष्य उद्धव. उद्धव जो होता हा समर्थांच्या सतत बरोबर राहता, निरंतर त्यांच्याबरोबर होता आणि समर्थांच्या त्यांचा निर्वाणानंतर त्यांचा अग्निसंस्कारसुद्धा उद्धवने स्वतः केला होता. अशा प्रकारे हे टाकळीचे महत्त्व आहे, जिथे 12 वर्ष तपस्या केली त्यांनी आणि त्याच्यानंतर ते भारत भ्रमणानंतर चालले गेले. एक तिसरं स्थळ आहे शिवतरगळ. शिवतरगळ तर ही दासबोधाची गंगोत्री मानली जाते. समर्थ येथे राहिले होते आणि तेथे त्यांनी दासबोध ग्रंथाची रचना केली होती. महाडहून बीरवाडी मार्गे जाता येतं शिवतरगडला किंवा पुण्याहून वरंदा घाट आणि भोर मार्गे अशा प्रकारे शिवतरगडला जातात. शिवतरगड ही जागा इतकी सुंदर आहे, सौंदर्य निसर्ग सौंदर्य इतकं आहे म्हणजे समर्थांनी ही जागा कशामुळे निवडली असेल याच्यावर दिसतं आहे. अनुपम सुंदर आहे. तिथे जो धबधबा आहे एक विशाल धबधबा जो प्रचंड आहे आणि त्याचे तुषार जे उडतात ते अद्भुत आहेत. पावसाळ्यामध्ये तर ते पाहण्याजोगतं असं एक स्थान आहे आणि समर्थांनी धबधब्याचे वर्णन करताना लिहिलेलं आहे, गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालती बबे बळे धबाबा लोटल्या धारा धबाबा तोय आदळे. ते म्हणतात विश्रांती वाटते येथे, विश्रांती वाटते येथे जावया पुण्य पाहिजे, कथा निरूपणे चर्चा सार्थक काळात जात असे. अशी ही शिवतरगड भूमी जवळजवळ 5-6 वर्ष समर्थांचं तेथं वास्तव्य आहे. तिथे त्यांनी दासबोधाची निर्मिती करी. 7,751 ओव्या, 200 समास, 20 दशक असा हा सुंदर महान ग्रंथ तयार झाला आणि समर्थ सांगत असे आणि त्यांचं शिष्य कल्याणस्वामी लिहित असे. गुरुशिष्य संवाद हा ग्रंथ तेथे तयार झाला. समर्थांनी शिवतरगडला नाव दिलं होतं सुंदर मठ. त्यांना ही जागा इतकी आवडली की त्याला ते नावच त्यांनी सुंदर मठ दिले. या शिवतरगडच्या आजूबाजूला शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले आहेत. त्याचप्रमाणे समर्थांनी आजूबाजूला अनेक मठ आणि मंदिरे बनवले होते. पण समर्थांच्या निर्वाणानंतर ही जागा जी आहे याचं महत्त्व कमी झालं शिवतरगडचं. ती काळाच्या पडद्याआड गेली. पण असं म्हणतात 1741 दिवाकर गोसावी यांचा नातू, त्याचंही नाव दिवाकर होतं, त्यांनी ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाची
प्रत हस्तलिखित केली ती शिवथरघळमध्ये राहूनच. 1914 धुळ्याचे श्रीकृष्ण देव यांनी ही घळ मोठी कष्टाने आणि मेहनतीने शोधून काढली. त्यांना जेव्हा ही घळ सापडली मिळाली तर ते इतका त्यांना आनंद झाला की ते ओरडले की मला पृथ्वीवरील स्वर्ग मिळाला. आणि ते मातीत लोळले अक्षरशः आणि ते मातीत त्यांनी आपल्या कपाळाला लावले. अशा प्रकारे हे धुळेचे श्रीकृष्ण देव हे वकील होते, पण वकिलातून त्यांना जे उत्पन्न मिळालं थोडंसं आपल्या घरात खर्चा करता ठेवायचं, बाकी सगळं त्यांनी या कार्यासाठी खर्च केलेला आहे. आणि समर्थ आणि कल्याण स्वामीची जी मूर्ती आज आपण शिवतरगडमध्ये पाहतो ते श्रीधर स्वामींच्या हस्ते माघ शुद्ध अष्टमीला तिथे स्थापित झाली होती. आणि 20 मार्च 1961 रोजी गोकर्णचे पंडित गणेश शास्त्री खरे यांनी ग्रामपंचायताच्या मूर्ती तिथे स्थापित केला. आणि 1965 पासून अप्पा वैद्य यांनी दासबोध अभ्यास वर्ग सुरू केला. दासबोधामध्ये आपण जेव्हा ओव्या वाचतो तेव्हा श्रीराम म्हणायची जी पद्धत आहे ती पद्धत अप्पा वैद्य यांनी सुरू केली होती. आणि 20 मार्च 2001 या रोजी ग्रामपंचायतच्या तेथे नवीन मूर्ती आला. असो, हे शिवतरगळ. त्यानंतर चाफळ एक तीर्थक्षेत्र आहे जी समर्थांची कर्मभूमी मानली जाते. भारत भ्रमणानंतर समर्थ पश्चिमेत आले, तिथे अनेक स्थानी ते फिरले, पण त्यांना चाफळ हे स्थान खूप आवडलं. तेथे त्यांनी संकल्प केला की तिथे राम मंदिर बांधायचं. आणि एक दिवस त्यांना रात्री असा अनुभव आला, स्वप्न पडलं की त्यांना राम म्हणतात आहे की अंगापूरच्या डोहात माझी मूर्ती आहे, मला तिथून काढ तू. अशा प्रकारे त्यांना आदेश स्वप्नामध्ये झाला रात्री. आणि त्यांनी खरंच त्या अंगापूरच्या डोहातून राममूर्ती काढल्या आणि चाफळला स्थापित केल्या. तेथे त्यांनी रामनवमी उत्सव सुरू केला. पण त्या रामनवमीच्या उत्सवात स्वतः कधी राहत नसे, जे जे त्यांनी नियम पाळून दिले होते त्या नियमाप्रमाणे तेथे रामनवमी उत्सव होत असे आणि आजपर्यंत तो उत्सव होत असा आहे. चाफळजवळ शिंगणवाडी म्हणून एक स्थान आहे, तेथे समर्थ आणि शिवाजी महाराजांची भेट झाली होती. तिथे शिवाजी महाराजांना त्यांनी अनुग्रह दिला होता. अशा प्रकारे शिंगणवाडीचं पण महत्त्व आहे. आणि काही काळा मध्यंतरी तिथे चाफळला महाराष्ट्रात भूकंप आला होता. त्या भूकंपामध्ये ते मंदिर जे थोडंसं नुकसान झालं होतं, थोडं ध्वस्त झालं होतं, पण एक उद्योगपती सेठ मफतलाल भाईंनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. अशा प्रकारे चाफळ समर्थांची कर्मभूमी हे एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे शेकडो लोक आज जातात आणि त्याचा आनंद घेतात. तिसरं आहे नंतर सज्जनगड. सज्जनगड हे समर्थ संप्रदायांचे आद्य तीर्थ मानलं जातं. एक आश्वालायन ऋषी होते, त्यांनी तेथे तपस्या केलेली होती आणि त्या तपश्चर्या ते तिथे राहत असल्यामुळे त्या स्थानाचं नाव आश्वालायनगड पण होतं. पायथ्याशी एक परळी गाव आहे म्हणून त्याला परळीचा किल्ला पण आधी म्हणत असे. 1632 फजल खान याने तो किल्ला घेतला आणि मुसलमानांना त्यांच्या अधीन हा किल्ला राहिला काही काळ. त्यानंतर 1673 शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्या किल्ल्याचं नाव तिथे नंतर सज्जनगड असं ठेवलं गेलं. सज्जनगड येथे समर्थांची समाधी आहे आणि समाधीच्या वर राम मंदिर आहे. हे दोन्ही पाहण्याजोगतं आहे, दर्शन करतात लोक. सज्जनगडला रामघळ आहे जवळ, अंगलाई मंदिर आहे, धाब्याचा मारुती आहे, समर्थांत एक शेजघर आहे जिथे समर्थांनी वापरलेल्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात, भांडारगृह आहे, टिळकद्वार, समर्थद्वार, शिवाजी महाद्वार असे तेथे द्वार आहेत. आणि सज्जनगडला 2 संस्था काम करतात, रामदास स्वामी संस्थान आणि श्री समर्थ सेवा मंडळ. या 2 संस्थांद्वारे सज्जनगडची पाहणी होती. आणि दासनवमी उत्सव जो आहे माघ वद्य नवमीला सज्जनगडला मोठ्या प्रमाणात साजरा होतो. हजारो लोक तेथे येतात. 7 दिवसाचा कार्यक्रम असतो. अशा प्रकारे सज्जनगडसुद्धा
हे समर्थांचं तीर्थक्षेत्र मानलं जातं. आज आपण समर्थांच्या काही तीर्थक्षेत्रांबद्दल चर्चा केली, चिंतन केलं. आपणास आवडल्यास कृपया कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम.